नमस्कार विद्यार्थ्यांनो, तुम्ही सगळे कसे आहात? आज आपण शिकणार आहोत आमची सहल. आपण आधी वाचून घेऊ आणि मग प्रश्नांची उत्तरे लिहू. आमची सहल मधुबन बागेत गेली होती. बाग सुंदर आणि मोठी होती. बागेत विविध फुलाफळांची झाडे होती. झाडांवर पक्षी होते. सगळीकडे सुंदर हिरवळ होती. बागेत पाण्याचा हौद होता. हौदात कारंजे होते. घसरगुंडी, झोपाळा, सीसॉ होते. सगळे खूप खेळले. खूप मजा आली. बागेत सुंदर सुंदर फुले फुलली होती. फुलांभोवती रंगीबेरंगी फुलपाखरे फिरत होती. मला एक फूल खूप आवडले. ते फूल तोडावेसे वाटले. मी फुलाजवळ गेलो. फुलाला हात लावला, पण लगेच मला आठवले. बागेत शिरताना बाईंनी सूचना दिली होती. बागेत सगळीकडे फिरा, गमती जमती पहा, सुंदर पाने फुले पहा, मजा करा, खूप खेळा, पण कशाला हात लावू नका, पाने फुले तोडू नका. ती बागेची शोभा आहे. मी लगेच हात मागे घेतला. फुलांकडे पाहिले. झाडांवर फुले डोलत होती. सगळी मुले आनंदाने नाचत होती. मुलांनो, तुमची ही सहल कुठेतरी गेली असेल ना? एखादा बागेमध्ये किंवा एखादा खेळाच्या ठिकाणी. तुम्हाला पण खूप खूप मज्जा आली असेल की नाही तुमच्या सहलीमध्ये? आता आपण पाहूया. चित्रे पहा, सांगा, वाचा. मदन सकाळी लवकर उठतो. राजू रोज दात घासतो. मुले रोज मैदानावर खेळतात. रामण्णा स्वतःचे सामान स्वतः नेतात. चिनू चित्र रंगवतो. जॉनला पक्षी पाहायला आवडतात. शब्दार्थ. मुलांनो, हे सगळे शब्दार्थ तुम्हाला पाठ करायचे आहेत. सुंदर म्हणजेच काय? ब्युटिफुल. मोठी म्हणजेच बिग. विविध, व्हरायटी. हिरवळ, ग्रीनरी. हौद मीन्स अ पॉन्ड. कारंजे, अ फाउंटेन. घसरगुंडी मीन्स स्लाइड. झोपाळा, स्विंग, सीसॉ, त्याला आपण इंग्लिशमध्ये किंवा मराठीमध्ये सीसॉच म्हणतो. रंगीबिरंगी, कलरफुल. फिरणे, टू गो अराउंड. तोडणे, टू प्लक. हात लावणे, टू टच. आठवणे, टू रिमेंबर. गमती जमती मीन्स एन्जॉय. शोभा, हिअर ब्युटी. हिअर ब्युटी असं का म्हणलं आहे? कारण शोभा हे मुलीचं नाव पण आहे. इथे नाव नाही, तर इथे ब्युटी या अर्थाने शोभा हा शब्द वापरला आहे. डोलणे, टू मूव्ह इन द एअर. नाचणे, टू डान्स. प्रश्न पहिला. प्रश्न वाचा. योग्य उत्तरांसमोर बरोबर अशी खूण करा. तर पहिला प्रश्न, सहल कोठे गेली होती? ऑप्शन्स काय दिलेत आपल्याला? शेतात, बागेत, नदी किनारी. तर कुठे गेली होती? बागेत. तर तुम्हाला काय करावं लागेल? इथे बरोबरची खूण द्यावी लागेल. प्रश्न दुसरा, बागेत कसली झाडे होती? फुलांची, फळांची, फळांची. तर सांगा मला, बागेत कसली झाडे होती? आपण आता धडा वाचलाय का नाही?
बघा, बागेत विविध फुलाफळांची झाडे होती. कोणती झाडे होती? फुलाफळांची. तर आपल्याला फुलाफळांची या ऑप्शनला बरोबरची खूण द्यायची आहे. प्रश्न तिसरा, पाण्याच्या हौदात काय होते? बदके, कारंजे, कमळे काय होते? पहा, हौदात कारंजे होते. तर आपल्याला इथे बरोबरची खूण द्यायची आहे. पुढचा प्रश्न, फुलांभोवती कोण फिरत होती? ऑप्शन्स, फुलपाखरे, भुंगा, माशा. तर बरोबर काय आहे ह्याचं उत्तर? पहा मुलांनो, फुलांभोवती रंगीबेरंगी फुलपाखरे फिरत होती. फुलपाखरे. ह्या प्रश्नाचं उत्तर आहे फुलपाखरे. प्रश्न पाचवा, बाईंनी कोणती सूचना दिली? पाने फुले तोडा, पाने फुले तोडू नका, पानांना हात लावा. कोणती सूचना दिली होती बाईंनी? पाने फुले तोडू नका. तर बरोबरची खूण करायची आहे आपल्याला. आता आपण पाहू पुढील प्रश्न. काय ते लिहा. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर, बाग सुंदर आणि मोठी होती. तर सुंदर काय आहे? बाग. तर इथे लिहा बाग. सुंदर सुंदर. बागेत सुंदर सुंदर फुले फुलली होती. तर सुंदर सुंदर काय आहे? फुले. उत्तर लिहा फुले. रंगीबेरंगी. फुलांभोवती रंगीबेरंगी फुलपाखरे फिरत होती. तर मला सांगा, रंगीबेरंगी काय होय? रंगीबेरंगी फुलपाखरे. तर लिहा फुल पाख रे. रंगीबेरंगी काय आहेत? फुलपाखरे. पुढील प्रश्न, शब्द वाचा, वाक्य तयार करा. तर पहा, पहिला शब्द आहे फुले. वाक्य, आम्ही विविध फुले वापरून घराची सजावट केली. फुले हा शब्द आपल्या वाक्यामध्ये आला पाहिजे. तर हा शब्द कुठे आहे? इथे. आम्ही विविध फुले वापरून घराची सजावट केली. शब्द दुसरा, सहल. वाक्य पहा, ताईची सहल राष्ट्रीय उद्यानात जाणार आहे. शब्द तिसरा, मजा. वाक्य पहा, आज सुंदर चित्र काढून खूप मजा आली. तुम्हाला पण ड्रॉइंग करून, कलरिंग करून मज्जा येते का नाही? छान छान चित्र काढून, त्यांना छान छान कलर देऊन. मला तर चित्र काढायला खूप आवडतात. शब्द चौथा, शोभा. वाक्य, दिव्यांनी सजावटीची शोभा वाढवली. पुढील शब्द, हात. वाक्य, आईचा हात नेहमी मुलांच्या पाठीशी असतो. मुलांनो, पाठ्यपुस्तकात अशा प्रकारची काही प्रश्न विचारलेले आहेत. प्रश्न पहिला, सहल कोठे गेली होती? सहल मधुबन बागेत गेली होती. प्रश्न दुसरा, फुलाला हात लावताच मुलाला काय आठवले? उत्तर, फुलाला हात लावताच मुलाला बाईंनी दिलेली सूचना आठवली. प्रश्न तिसरा, बाईंनी कोणती सूचना दिली होती? उत्तर, बागेत सगळीकडे फिरा, गमती जमती पहा, सुंदर पाने फुले पहा,
मजा करा, खूप खेळा. पण कशाला हात लावू नका, पाने फुले तोडू नका. ती बागेची शोभा आहे. बाईंनी ही सूचना दिली होती. मुलांनो, तुम्ही अशा पद्धतीने सगळ्या प्रश्नांची उत्तरे लिहा आणि कधीही प्रश्न सोडवण्याआधी आपल्याला काय करायचे आहे? दिलेला धडा किंवा दिलेली कविता पूर्णपणे व्यवस्थित वाचून घ्यायची आहे, ज्याच्यामुळे आपल्याला समजायला सोपे जाते आणि प्रश्नांची उत्तरे लिहायलाही खूप सोपे जाते. तर चला आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.